नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. संहिता अध्ययन वन, चरक संहिता आणि अष्टांग हृदय या दोन्हीचेही मोस्ट रिपीटेड प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपल्याला आज पाहायचे. म्हणजे पर्टिक्युलर चॅप्टरवरती कशावरती जास्त फोकस करायला हवं याची आयडिया तुम्हाला लागेल. आता वेळ कमी असल्यामुळे मीही तुमचा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याआधी तुम्हाला एक फॅक्ट सांगायची आहे, ती म्हणजे सब्जेक्ट संहिता अध्ययन वन हा 2021 बॅचची जी पहिली एक्झाम झाली 2023ला. काय म्हटलं मी, 2021 ची बॅच म्हणजे त्यांची ऍडमिशनची इयर 2021. त्या बॅचची पहिली एक्झाम जी 2023 मध्ये झालेली होती, फर्स्ट इयरची. त्या बॅच पासूनच संहिता अध्ययन वन असा सब्जेक्ट सुरू झालेला आहे, म्हणजे न्यू पॅटर्न नुसारच. आणि या ओल्ड पॅटर्न मध्ये काय होतं सर, 2021 बॅचच्या आधी काय होतं, याआधी तुम्हाला मौलिक सिद्धांत एवं अष्टांग हृदय असा सब्जेक्ट शिकायला मिळत होता. मग तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन अनालिसिस करताना हे माहित असायला हवं. कारण प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन मध्ये या मौलिक सिद्धांत एवं अष्टांग हृदय या पेपर मध्ये आपल्याला पूर्ण सूत्रस्थान अष्टांग हृदयचं पाहायला मिळत होतं. त्याच्यामध्ये चरक संहितेचाही काही चॅप्टर नव्हता. मग चरक संहिता कधी होती सर? चरक संहिता ही ओल्ड पॅटर्न नुसार सेकंड इयरला होती. मग आपण आता अनालिसिस करताना काय केले सर, अष्टांग हृदय याचे पूर्ण पहिले 15 अध्याय जे आहेत 2015 पासून तर आतापर्यंत अनालिसिस केले. आणि चरक संहितेचे सेकंड इयरला जो पॅटर्न होता त्याचे पहिले 12 अध्याय अनालिसिस केले 2015 पासून तर 25 पर्यंत, की कोणते क्वेश्चन जास्त रिपीट झाले, जेणेकरून आपल्याला आताच्या न्यू पॅटर्न नुसार 2021 नंतरचे पेपर आणि 2021 बॅचच्या आधीचे पेपर सर्व काही अनालिसिस करून तुमच्या पुढे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन ठेवलेले आहेत. त्यामुळे आता डायरेक्टली मी तुम्हाला चॅप्टर वाईज सांगतो. सगळ्यात पहिले चालू करूया अष्टांग हृदयापासून. आपण पहिला अध्याय मित्रांनो, आयुष्कामी अध्याय. त्यामध्ये पहिला क्वेश्चन जास्त रिपीट झालेला, दोष काल आणि संबंध. दोष आणि कालाचा संबंध, कोणत्या कालामध्ये कोणता दोष वाढतो, कशाचा क्षय होतो, कशाचा प्रकोप होतो, हे सगळं. त्याच्यानंतर विषंती गुण जे आहेत यामध्येही तुम्हाला रिपीट झालेले दिसून येतील. चिकित्सा चतुष्पाद जे आहे हा तर मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे. एलक्यू साठी तुम्हाला मोस्ट ऑफ टाइम चरक संहितेनुसार किंवा अष्टांग हृदयानुसार डायरेक्टली तिथं मेन्शन केलं जाईल आणि विचारलं जाईल. खूप जास्त इम्पॉर्टंट आणि रिपीट पण तेवढ्याच वेळा झालेला आहे. व्याधी वर्गीकरण, व्याधीचं वर्गीकरण साध्य असाध्य सगळं. त्यानंतर सामान्य विशेष सिद्धांत हा सुद्धा खूप वेळा रिपीट झालेला आहे. एलक्यू सुद्धा विचारला जातो किंवा एसक्यूला येऊ शकतो. दिनचर्या अध्याय, दिनचर्या अध्याय याच्यामध्ये रिपीट झालेले क्वेश्चन पाहूया. अभ्यंग याच्यावरती रिपीट झालेला आहे एसक्यू. व्यायाम वरतीही रिपीट झालेला आहे आणि सर्वात जास्त रिपीट झालेला क्वेश्चन एलक्यू साठी पूर्ण दिनचर्या अध्याय एक्सप्लेन करा असा क्वेश्चन खूप वेळा रिपीट झालेला आहे. आता हे आम्ही काही इम्पॉर्टंट सांगत नाहीत आमच्या मनाने, हे फक्त आणि फक्त प्युअर अनालिसिस आहे की कोणते क्वेश्चन मोस्ट ऑफ टाइम रिपीट झालेले आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये. ऋतुचर्या अध्यायामध्ये ऋतुसंधी, दोन ऋतू मधला जो काळ असतो, ठीक आहे, ती ऋतुसंधी मोस्ट ऑफ टाइम रिपीट झालेला आहे. ऋतू बल संबंध, कोणत्या ऋतूमध्ये बल कसं असतं, आदान काल विसर्ग काल, त्याच्यामध्ये कोणकोणते ऋतू येतात, त्यामध्ये बल कसं असतं, हे सगळं. आदान काल आणि विसर्ग काळ यावरती एसक्यू विचारला भरपूर वेळा किंवा एलक्यू मध्ये सुद्धा इन्क्लूड करून दिलेले आहे. ऋतू जवळपास सगळेच रिपीट झालेत, परंतु हे शरद वसंत ग्रीष्म वर्ष हे म्हणतं सर्वांची सर्व तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत हे, कारण हे रिपीट झालेले आहेत. कोणताही ऋतू येऊ शकतो, व्यवस्थित पॅटर्न करून ठेवा आणि त्यानुसारच तुम्ही अभ्यासाला लागा. रोगानुत्पादनेमध्ये काय काय रिपीट झाले सर, धारणीय वेग, धारणीय वेग आणि त्याच्यानंतर मूत्र मल वेग हा याच्यावरती एसक्यू आलेला आहे आणि याच्यावरती एलक्यू येऊ शकतो. धारणीय वेग वरती एसक्यू आणि एलक्यू दोन्ही आलेले आहेत. अधारणीवरती मोस्टली एलक्यू येतो, चार्ट करून ठेवायचा. त्याच्यानंतर द्रव्य विज्ञानीय अध्याय, त्याच्यामध्ये शीर वर्ग खूप वेळा रिपीट झालेला आहे. दधी गुणधर्म व सेवन याचे नियम जे आहेत दह्याचे ते सुद्धा खूप वेळा रिपीट झालेले आहेत. आणि नारिकेल जल हे खूप वेळा रिपीट झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे अन्न स्वरूप विज्ञानीय मध्ये कृतान्न वर्ग खूप वेळा आलेला आहे आणि शुकधान्य वर्ग किती खूप जण स्किप केले असतात चॅप्टर, हे जे दिलेले तेवढे तरी व्यवस्थित करा ज्यांनी स्किप केले त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर पुढचा आहे सर अन्न रक्षा, याच्यामध्ये सविषान्न लक्षणे, अन्नामध्ये विष आहे कसं ओळखणार, त्याची लक्षणे कशी असतील त्यावरती रिपीट झालेले क्वेश्चन. विषदाता, ज्याने विष टाकलेलं आहे अन्नामध्ये त्याचे लक्षणे कसा ओळखायचा. निद्रावरती त्रयोपस्तंभ, आहार निद्रा ब्रह्मचर्य,
त्याच्यानंतर विरुद्धान्न याच्यावरतीही खूप वेळा आलेला आहे. पुढे मात्राशिती अध्याय, याच्यामध्ये काय काय रिपीट झाले सर? अलसक विसूचिका खूप वेळा रिपीट झालेले, अजीर्ण रिपीट झाले, अनुपान रिपीट झाले, नित्य सेवनी आहार कोणता आहे हे सुद्धा रिपीट झालेलं आहे. त्याच्यानंतर द्रव्याधी विज्ञानीय अध्याय, याच्यावरती जास्त क्वेश्चन रिपीट झालेले नाही आहेत. रसभेदी अध्यायावरती बघा काय काय रिपीट झालेले. महाभूत, रसकार्य, मधुर रस, आम्ल रस, पूर्णपैकी रसावर आहे. सर्वात जास्त रिपीट झालेला मधुर आणि आम्ल रस जास्तीत जास्त रिपीट झालेला आहे. दोषभेदीय, दोषादी विज्ञानी अध्याय, दोष धातू मल मोस्ट ऑफ टाइम रिपीट झालेला हा क्वेश्चन क्रियामध्ये सुद्धा आहे. कार्य क्षय वृद्धी सर्व दोषांची क्रियामध्ये केलेलीच असेल तुम्ही. दोषादी प्रकार, त्याच्यानंतर चयादी अवस्था जे की षटक्रिया काल आहे. दोष प्रकोपनीय अध्याय, साम निराम दोष लक्षणे, प्रत्येक दोष साम आणि निराम लक्षणे याच्यामध्ये तुम्हाला लिहायची आहेत. रिपीट झालेला आहे. कफ प्रकोप यावरती जास्तीत जास्त कफ उपक्रम याच्यावरती आपल्याला जास्तीत जास्त रिपीट झालेला क्वेश्चन पाहायला मिळतो, जे की वात पित्त कफ हे उपक्रम आहेत. वात उपक्रम हा सुद्धा रिपीट झालाय. आणि शमन औषधी सेवन काल जो आहे तो कोणता काल आहे, कोणकोणते काळ आहेत औषध सेवन, हे सर्व काही रिपीट झालेलं आहे. त्यानंतर द्विविध उपक्रमनीय अध्याय, याच्यामध्ये द्विविध उपक्रम आणि लंघन मोस्ट ऑफ टाइम रिपीट झालेला आहे. तर यानंतर आपण येऊया चरक संहितेकडे, जे की पहिले सेकंड इयरला होता. 2021 नंतरचे 4 पेपर झाले. त्याच्यामध्ये हा संहिता अध्ययन 1 मध्ये होता आणि पहिले सेकंड इयर मध्ये. आता सगळं अनालिसिस करून एकदाच तुमच्या पुढे. दीर्घजीविती अध्यायामध्ये आयु व आयुर्वेदाची व्याख्या, आयुची व्याख्या, आयुर्वेदची व्याख्या, देह प्रवृत्ती, त्याच्यानंतर षड पदार्थ, सामान्य विशेष सिद्धांत आणि त्रिसूत्र आयुर्वेद मोस्ट रिपीटेड क्वेश्चन. अपामार्ग तंडुलीय अध्याय, यवागू म्हणजे काय आणि किती यवागू आहेत, सिंपल प्रश्न विचारला जातो, खूप जण स्किप मारतात. आरगोदीय अध्याय, आरगोदीमध्ये शूरविरेचन व्याख्या आणि द्रव्य शूरविरेचनाचे आणि पूर्वकर्म याच्यावरती मोस्ट ऑफ टाइम रिपीट झालाय. त्याच्यानंतर षडविरेचन शतश्री शितीय अध्याय, कषाय कल्पना आणि विरेचन योनी याच्यामधलं रिपीटेड. मात्राशिती अध्यायामध्ये काय काय रिपीट झाले प्रिव्हियस इयर मध्ये? आहार मात्रा, मात्राशितीमध्ये आहार मात्रा सर्वात जास्त रिपीट झाले. धूमपान, त्याबरोबर संपूर्ण अध्याय वर्णन करा, मात्राशिती अध्याय वर्णन करा, असा की खूप वेळा विचारला गेलेला आहे. तस्यशितीय अध्याय, याच्यामध्ये आदान काळ, विसर्ग काळ आणि वसंत किंवा वर्ष, म्हणजे आदान काळ आणि विसर्ग काळ सांगून वसंत किंवा वर्ष एक्सप्लेन करा असा आलेला आहे. आदान काळातील ऋतू वर्णन करायचे आहेत, म्हणजे तिन्ही ऋतू शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करायचे. न वेगान धारणीय अध्याय, ठीक आहे, आपल्याला जवळपास इन्फॉर्मेशन सेम मिळते अष्टांग हृदय आणि चरक मध्ये, परंतु त्यातही काही स्पेसिफिकेशन आहेत, श्लोकांमध्ये डिफरन्स आहेत. त्यामुळे चरक संहितेनुसार अष्टांग हृदयानुसार तुम्हाला पेपर मध्ये सांगितल्या जाईल क्वेश्चन मध्ये. धारणीय वेग, अधारणीय वेग, मलमूत्र, धारणीय हे तर आपलं पहिलं झालं अष्टांग मध्ये, पण रिपीट झाले, तुम्हाला सांगितलं जाईल पेपर मध्ये चरक संहितेनुसार अष्टांग हृदयानुसार, आणि जर तिथे मेन्शन केलेलं नसतं तर तुम्हाला जे येतं ते लिहू शकता. मल मूत्र छर्दी शौदू शुक्रवेग हे वेग रिपीट झालेले आहेत. इंद्रोपक्रमणीय अध्याय, याच्यामध्ये इंद्रिय पंचक खूप वेळा रिपीट झालं. पदार्थ विज्ञान मध्ये इम्पॉर्टंट, इथेही इम्पॉर्टंट, इंद्रिय पंचक लक्षात ठेवा, सगळ्यांनी करायचं, सगळ्यांनी चार्ट. सदवृत्त, खुडाक चतुष्पादी अध्याय, याच्यामध्ये वैद्यवृत्ती व चिकित्सा चतुष्पाद तुम्हाला पेपर मध्ये विचारलं जाईल की अष्टांग हृदयानुसार किंवा त्याच्यानंतर चरक संहितेनुसार सांगा, स्पेसिफिकली मेन्शन केलं त्यानुसारच आपल्याला श्लोक लिहायचा आहे. चिकित्सा चतुष्पाद, चिकित्सा चतुष्पादातील वैद्याचे महत्व हा पण प्रश्न विचारला गेलाय. महाचतुष्पाद अध्याय, व्याधी वर्गीकरण, याचं साध्य असाध्य तो आपल्याला माहित असायला पाहिजे. व्याधीचा वर्ग साध्य असाध्य, मग कोणता कुष्ठ साध्य आहे, कोणता सुख साध्य आहे, ते सगळं. त्याच्यानंतर पुढचा अध्याय, येशना व त्याचे महत्व वर्णन करा म्हणून प्रश्न विचारलाय. त्रिविध बल, त्रिविध रोग मार्ग याच्यावरती आलेला आहे. वात कलाकली अध्याय, याच्यामध्ये वाताचा शमन उपाय विचारले गेलेले आहेत जास्त वेळेला. आणि पित्त दोष आणि कफ दोषाचे कर्म खूप वेळा विचारले गेलेले आहेत. या ठिकाणी आपलं पूर्ण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस झालेलं आहे. संहिता अध्ययन आणि संहिता अध्ययन 1 म्हणजे चरक संहिता पहिले 12 अध्याय आणि अष्टांग हृदय पहिले 15 अध्याय, यामध्ये कोणते क्वेश्चन सर्वात जास्त रिपीट झालेले होते तेच तुमच्या पुढे मांडलेले आहेत. अभ्यास करताना या क्वेश्चनला जास्त प्रायोरिटी द्यायची, पाठच करायचे. यामधले तुम्हाला मोस्ट ऑफ क्वेश्चन रिपीट होताना दिसतात. कोणीही तुम्हाला जाणकार काय सांगतो
की कोणताही तुम्ही पेपर करायच्या आधी त्याचे 5-10 वर्ष मागचे पेपर पहा. मग आपण आता 2015 पासून तर आतापर्यंतचे सर्व काही पाहिलेले आहेत. म्हणजे याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. पुढे तुम्हाला काही लागेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक बटनवरती क्लिक करा, हाईप बटनवरती क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट मित्रांनो.